जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचा यूट्यूब चॅनल एस पी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो जबरदस्त कन्सेप्ट एडिटिंग आपण केलेले आहे. जे अलाइट मोशन ॲप्लिकेशन आपण यूज करतोय त्या अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये वेगवेगळे 4 इफेक्ट आपण खाली ठेवलेले आहेत. त्यातील जसा इफेक्ट वर जातो तसा तो इफेक्ट फोटोवरती अप्लाय होऊन त्यानंतर एकदम वेगळाच लुक असा फोटोला येतोय. तर असा एक जबरदस्त आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तर एकदम खास आणि इंटरेस्टिंग झालेला व्हिडिओ तुम्ही प्रत्येकाने लाईक करायचा आहे. या चॅनलवरती मित्रांनो तुम्ही नवीन पहिल्यांदाच आला असाल आपल्या एस पी क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा. सोबतच मित्रांनो, आज जे आपण मटेरियल वापरलेलं आहे सर्व मटेरियल अगदी फ्रीमध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून तुम्ही डाउनलोड करू शकता. डाउनलोड करण्यास काही लोकांना प्रॉब्लेम येऊ शकतो, तर त्यांनी हाऊ टू डाउनलोड मटेरियल हा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा. सोबतच मित्रांनो, आपला टेलिग्राम देखील जॉईन नक्की करा. टेलिग्रामवरती तुम्हाला विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन सोबतच डेली मटेरियल आपण प्रोव्हाइड करत असतो. तर चला मित्रांनो, जराही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आपण जे आहेत आपल्या अलाइट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलं. जस्ट बिट बुकमार्क प्रेसेट ओपन करून घ्यायचे. ओपन केल्यानंतर स्टार्टलाच प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. या ठिकाणी कुठला एक फोटो ॲड करायचा. तुम्ही या ठिकाणी तुमचा स्वतःचा फोटो ॲड करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. फोटो व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचा सेंटरला आणि फोटो हा जो आहे हा बरोबर या ठिकाणी 5.3 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायचा आहे. लॉंग प्रेस करायचं आहे. पूर्णपणे इमेजेस म्हणजे आपला जो बॅकग्राऊंड आहे त्या ऑडिओच्या वरती इमेजेस हा करून घ्यायचा. इमेजेस तिथं करून घेतल्यानंतर इथून पुढे प्रत्येक बीटमध्ये आपण एक इमेज जो आहे तो सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे. इमेज ॲड केल्यानंतर 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, जेवढे पण इमेजेस आहेत प्रत्येक इमेजेस मी ॲड करून घेतो आणि 3 डॉटवरून या टाईपमध्ये फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून पूर्ण स्क्रीनवरती इमेज ॲड करून घेतो. तर सगळे इमेजेस जे आहेत ते आपले ॲड केल्यानंतर जस्ट स्टार्टला यायचं. स्टार्टला आल्यानंतर हे जे लेन्स वगैरे लेन्स ब्लर लिहिलेलं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. या ठिकाणी जो नंबर आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी लेन्स ब्लरचा ऑप्शन कुठं आहे तो आपण सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे. परत सेम तीच प्रोसेस आपण ग्लो स्कॅनला देखील करून घ्यायचं आहे. या ठिकाणी ग्लो स्कॅन इफेक्ट कुठं आहे बघायचा आहे. त्यावरती क्लिक करायचं आहे. तो इफेक्ट ॲड करून घ्यायचा म्हणजे आपला इमोजी इमेज जो आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी नेक्स्ट आहे व्हेव वर्प. तर व्हेव वर्प ॲड करून घ्यायचं आणि त्याच्या खाली आहे सिम्पल स्टार फाईल. तर सिम्पल स्टार फाईल देखील याच ऑप्शनचा यूज करून ॲड करून घ्यायचं आपण. ओके. तर आता ॲड केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे दिसून जाईल 4ही इमेजेस तुम्हाला जे आहेत ते इफेक्टचे इमेजेस आहेत आणि जसे इमेज वरती असेल तसे इफेक्ट आपले अप्लाय होतील. ओके. आता बॅक यायचे शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरमध्ये 2 नंबरची प्रीसेट इथून तुम्ही कॉपी करून घ्यायचे. कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं. व्हिडिओमध्ये आल्यानंतर 5 सेकंदाच्या समोर आपले जे काय आपण 4-5 इमेजेस ॲड केलेले आहेत त्या प्रत्येक इमेजेसला हा इफेक्ट अप्लाय करायचा. ओके. तर 4च इमेजेस आहेत. 4ही इमेजेसला हा इफेक्ट आपण अप्लाय केलेला आहे. आता त्यानंतर स्टार्टला यायचं आहे. प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. या ठिकाणी जो काय तुमचा इंस्टाग्राम यूट्यूबचा लोगो असेल सगळ्यात पहिल्यांदा तर हा लोगो आपण व्हिडिओवरती आपल्या ॲड करून घ्यायचा आहे. तर मी तो वरती एका कोपऱ्यामध्ये हा लोगो जो आहे माझा ॲड करून घेतो. ठीक आहे. साईज थोडीशी लहान ठेवायची आणि लोगो ॲड करून घ्यायचा आहे. लोगो जस्ट एंडपर्यंत वाढवून घ्यायचा. बॅक यायचा शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरला 1 नंबरची लेअर जी आहे तिथून तुम्ही कॉपी करायचे. कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे. जो बॅकग्राऊंडला आपण इमेजेस ॲड केलेला त्याला जस्ट हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे. बघू शकता इथून पुढे गेल्यानंतर इथून तुम्हाला सिम्पल स्टार फाईल इफेक्ट निघून जाईल. तो अप्लाय होईल व्हिडिओवरती. नंतर वेव वर्प इफेक्ट ॲड होऊन जाईल. त्याच्यानंतर या ठिकाणी ग्लो स्कॅन इफेक्ट ॲड होऊन जाईल आणि त्यानंतर लेन्स ब्लर इफेक्ट जो आहे तो ॲड होऊन जाईल. ओके. तर बघू शकता अशा प्रकारे जो आहे तो दिसून जाईल व्हिडिओ. तर या ठिकाणी जर बघितलं तुम्ही थोडासा इमेज आपला आणखीन आपण झूम करूया जेणेकरून व्यवस्थित ते इफेक्ट अप्लाय झालेला आपल्याला बघायला भेटेल. ठीक आहे. तर थोडासा जो आहे तो इमेज मी या टाईपने खाली घेतो. तर बघू शकता प्रॉपर आपला इफेक्ट अप्लाय झालेला आहे. ठीक आहे. आता व्हिडिओ मित्रांनो रेडी झालेला आहे. जस्ट शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ रेझोल्युशन 1080 पिक्सेल किंवा 720p ठेवून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह. ओके. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.